नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 चा 5वा प्रश्न सोडवणार आहोत. संजय गेट्स फिक्स्ड मंथली इन्कम एव्हरी इयर. देअर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी. आफ्टर 4 years his monthly salary was rupees 4,500 and after 10 years his monthly salary became 5,400 rupees. Then find its original salary and yearly increment. म्हणजे मित्रांनो, संजयला नोकरीमध्ये फिक्स प्रकारची एक सॅलरी मिळते. 4 वर्षांनी सॅलरी त्याची 4,500 होते आणि 10 वर्षांनी त्याची सॅलरी 5,400 रुपीज होते. दरवर्षी एका विशिष्ट प्रकारची इन्क्रीमेंट होते. तर ती इन्क्रीमेंट किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. दरवर्षी किती रुपयाची इन्क्रीमेंट होते ते काढायचं आहे आणि त्याची ओरिजिनल सॅलरी किती आहे ते काढायचं आपल्याला. सोडूया. आन्सर, यामध्ये दोन गोष्टी काढायच्यात आपल्याला. संजयची ओरिजिनल सॅलरी आणि इयरली इन्क्रीमेंट. सॅलरीसाठी आपण एक्स गृहीत धरू आणि इयरली इन्क्रीमेंटसाठी आपण वाय गृहीत धरू. सपोज मंथली सॅलरी of Sanjay is rupees X and yearly increment in salary. दरवर्षी सॅलरीत होणारे इन्क्रीमेंट, वर्षाला एकदा सॅलरी वाढते संजयची, ती वाढते रुपीज वाय. दोन कंडिशन दिलेले आपल्याला. आफ्टर 4 years हिज मंथली सॅलरी वाज रुपीज 4,500 रुपीज. फर्स्ट इक्वेशन प्राप्त होण्यासाठी आपण फर्स्ट कंडिशन लिहू. आफ्टर 4 years, हे सेंटेन्स नाही लिहिलं तरी चालेल, परंतु आपल्याला इक्वेशन लिहिता यावे यासाठी आपण कंडिशन लिहून घेऊ. आफ्टर 4 years हिज मंथली सॅलरी 4,500 रुपीज. बरोबर आहे. आफ्टर 4 years म्हणजे जी काही संजयची सॅलरी आहे एक्स, 4 वर्षानंतर किती होईल? इन्क्रीमेंट दरवर्षी वाय होते. मग 4 वर्षांनी इन्क्रीमेंट आफ्टर 4 years इन्क्रीमेंट विल बी 4y. आणि ही व्हॅल्यू दिली आपल्याला 4,500 रुपीज. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. आता दुसऱ्या इक्वेशनसाठी दुसरी कंडिशन आपली. आफ्टर 10 years हिज मंथली सॅलरी बिकेम 5,400 रुपीज. आफ्टर 10 years हिज मंथली सॅलरी बिकेम 5,400 रुपीज. यावरून आपल्याला संजयची ओरिजिनल सॅलरी प्लस 10 year आणि 10 yearचं इन्क्रीमेंट म्हणजे 10y हे येईल आपलं 5,400. हे आपलं दुसरं इक्वेशन. दोन कंडिशनवरून आपण दोन इक्वेशन तयार केले. आता दोन्ही इक्वेशनचा जर विचार केला आपण, तर ह्या दुसऱ्या इक्वेशनमधून पहिलं इक्वेशन जर आपण मायनस केलं तर x कॅन्सल होतील, म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला सर्वप्रथम काढता येईल. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. 2 मधून 1 मायनस करू. इक्वेशन 2 आहे आपलं x + 10y
इक्वल टू 5400 आणि फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस 4y इक्वल टू 4500. सबस्ट्रॅक्शन करायचं आपल्याला म्हणजे साईन चेंज होतील. प्लस एक्स आहे म्हणजे मायनस एक्स गृहीत धरायचा, प्लस 4y आहे म्हणजे मायनस 4y, हा साईन प्लस आहे म्हणजे हा मायनस. राईट साईडची आपण सबस्ट्रॅक्शन करून घेऊ. 0 0 9 9 10y मायनस 4y म्हणजे 6y प्लस एक्स आणि हा मायनस एक्स कॅन्सल झाले म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं 6y इक्वल टू 900. देअरफॉर y इक्वल टू 900 अपॉन 6. देअरफॉर y इक्वल टू 150. y ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे दरवर्षी 150 रुपीज इन्क्रीमेंट होते दरवर्षी त्याच्या सॅलरीमध्ये. आता आपण सॅलरी किती आहे ते काढू. आता पुट y इक्वल टू 150 इन इक्वेशन 1. वी गेट ह्या इक्वेशन 1मध्ये y ची व्हॅल्यू आपण 150 टाकू. मग आपल्याला x प्लस 4 y ऐवजी आपल्याला 150 y ऐवजी 150 इक्वल टू 4500. फर्स्ट इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. इक्वेशन मिळेल आपल्याला x प्लस 600 इक्वल टू 4500. देअरफॉर x ची व्हॅल्यू मिळेल 600 हे मायनसमध्ये जातील आणि यावरून x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 0 0 15तून 6 गेले 9 आणि 3. ओके, x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे त्याची ओरिजिनल सॅलरी 3900 रुपीज आहे. दरवर्षी इन्क्रीमेंट जर 150 होत असेल तर 4 वर्षांनी त्याची सॅलरी एवढी होईल आणि 10 वर्षांनी सॅलरी एवढी होईल. हे आपलं प्रूफ झालं. आता हेन्स मंथली सॅलरी ऑफ संजय is rupees 3900 and दरवर्षी होणारं इन्क्रीमेंट अँड इयरली इन्क्रीमेंट is rupees 150. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.